ते पुसून टाकण्याचं नाव जत राहण्यासाठी येत्या 9 तारखेला 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं आम्ही सबंध जतमधल्या तमाम नागरिकांच्या मागणीप्रमाणे जतचं नाव हे जतच असावं यासाठी एक दिवसीय आंदोलन पुकारलेलं आहे। आणि या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या पत्रकारांच्या माध्यमातून मी या ठिकाणी जत तालुक्यातील तमाम जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर यावं आणि आपला विरोध दर्शवावा। खरं तर विद्यमान आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी हे जतचं देवभूमी करण्याचा जो घाट घातलेला आहे, खरं तर आतापर्यंत ज्या पद्धतीनं जत तालुका हा भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका आणि या जत तालुक्यातील ज्यांना इतिहास आणि भूगोल काहीच माहिती नाही अशाने आमच्या जतचं नाव पुसण्याचं काम करतायत, त्यांना आमचा प्रखर विरोध राहणार आहे। आज या ठिकाणी आम्ही सर्वपक्षीय या येणाऱ्या 9 तारखेला आंदोलन करत आहोत। आज जत तालुक्यात विविध प्रश्न अजून सुद्धा मूलभूत प्रश्न सुद्धा या ठिकाणी पूर्ण जनतेची झाली पाहिजेत, त्याच्यासाठी धोरणात्मक निर्णय आज या विधिमंडळाच्या माध्यमातून करणं अपेक्षित आहे। पण प्रत्येक वेळेस हे विद्यमान आमदार आमच्या सर्वसामान्य जतकरांना वेगवेगळ्या पद्धतीची दिशाभूल करणारी आज आश्वासनं या निमित्तानं देत आहेत आणि दिशाभूल करून या आमच्या सर्वसामान्य जनतेला फसवत आहेत। आणि ते फसवण्याचं काम या जतचं नाव बदलून या ठिकाणी ते करत आहेत आणि ते आम्ही होऊ देणार नाही। कारण जतला एक इतिहास आहे, जवळजवळ नाही म्हटलं तर 100 ते 125 वर्षाचा इतिहास आहे आणि त्या इतिहास आज त्यांनी जाणून घ्यावा आणि मगच ती योग्य ती जर कारवाई केली तर या निमित्तानं आम्ही विकासात्मक जे जतच्या बाबतीत आहे त्या बाबतीत या विद्यमान आमदारांच्या बरोबर आहोत। पण चुकीचं काय होत असेल तर या निमित्तानं आम्ही प्रखर त्यांना विरोध करून जशास तसं उत्तर देऊ।